अमेरिकेतून आल्यानंतर मनाला आलेला शिनवटा दूर करण्यासाठी पहिल्या पावसानंतर रायरेश्वराला जाण्याचा प्लॅन आखला. बोबदेव घाटातून जाताना मनामध्ये उत्साह निर्माण होतो. महादेव मंदिरापासून ते कानिटात मंदिर ते नारायणपूरचं दत्त मंदिर या संपूर्ण परिसरामध्ये दैवी उत्साहाचा झरा वाहत असतो. पुरंदरचा किल्ला आजही आपल्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. आपल्याला संकटातून कशी मात करायची याचा धडा देत आहे. पुरंदरच्या कुशीतून जाताना जणू काही स्वर्गाची सवारी केल्याचाच भास होत होता. नेकलेस पॉईंट बघत असताना आमच्या सौंचंही मॅनिफेस्टेशन जागं झालं. वर्षाच्या आत सोन्याचा नेकलेस मिळावा अशी इच्छा बोलून दाखवली. काय हरकत नाही, बघता येईल. पण ह्याच ठिकाणी ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने चालत राहा हे नाव गणपतीच्या आकारामध्ये कोरलं गेलं. काय योगायोग मित्रांनो. चालत राहाचा लोगो कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नेहमी लक्षात ठेवा, ब्रह्मांड आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी साधा सोपा मार्ग शोधून ठेवत असतो. रायरेश्वराच्या वाटेवर आपल्याला केंजळगड दिसतो. केंजळगडावरील केंजळाई आपल्यातील सत्व पाहते, प्रामाणिकपणा पाहते आणि अशा व्यक्तीच्या अडीअडचणीच्या काळामध्ये धावून येते. संकटाच्या अपयशाच्या छताडावर पाय ठेवून जिद्दीनं पुढं कसं चालत राहायचं हे आपल्याला रायरेश्वर शिकवतो. सोबतच यश कसं पचवायचं हे आपल्याला शिकवतो. आपल्यामध्ये विनम्रता निर्माण करतो. आपली स्वजाणीव म्हणजे काय याचा अनुभव आपल्याला रायरेश्वराच्या मंदिरामध्ये येतो. ज्यावेळी रायरेश्वराला आपण नमस्कार करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये आध्यात्मिक ऊर्जेची ढाल तयार होते. ही तयार झालेली ढाल आपली इच्छा पूर्ण करत असताना आपल्यावरची जी संकटं येतात त्या प्रत्येक संकटाला परतून लावते. रायरेश्वर तुमचं, माझं, जगाचं नव्हे मित्रांनो, संपूर्ण ब्रह्मांडाचं आराध्य दैवत आहे.